जंतर मंतरवरील सीजीपीच्या आंदोलनात विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा वकील संघाकडून जाहीर निषेध। दिल्लीतील जंतर मंतर येथे काँग्रेस जनता पार्टीच्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जचा आरोप करत वसमत वकील संघाने तीव्र निषेध केला आहे। या घटनेत अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे या प्रकरणी संबंधित यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वसमत वकील संघाने केली आहे। याबाबत राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे। नीट विद्यार्थ्यांच्या प्रश्न पेपरफुटीच्या संदर्भामध्ये जे आंदोलन देशभर चालू आहे, या देशभर चालू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भात दिल्ली येथे जंतर मंतरवरचं विद्यार्थ्यावर केलेल्या जे लाठी हल्ला आहे, त्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून सर्वत्र जनतेमध्ये चीड निर्माण झाली आणि त्या चिडीचा परिणाम म्हणून वसमत वकील संघाने या चिडीच्या विद्यार्थ्यावर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या संदर्भातला निषेध म्हणून आम्ही त्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या कार्यालयाने शासनाला तो निषेध कळवण्यात या माहीत व्हावं म्हणून वकील संघाच्या वतीनं निषेधाचा ठराव घेतला आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा निषेध शासनापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केलेली। त्या संदर्भातलंच आज निवेदन या माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना दिलेले। 2026 रोजी नीट पेपर फुटीबाबत जे काही आंदोलन जंतर मंतर न्यू दिल्ली इथं चालू आहे, त्याचा भाग म्हणून ते विद्यार्थी आपला रोष व्यक्त करण्यासाठी संसदेकडे जात असताना दिल्ली पोलिसांनी जी अमानुष अशी मारहाण त्या विद्यार्थ्याला, निष्पाप अशा विद्यार्थ्याला जे आपलं भविष्य वाचवण्यासाठी सरकारकडे मदत मागत असताना त्यांना जी अमानुष अशी मारहाण केलेली आहे, त्याचा निषेध म्हणून आणि त्याबाबतची संवेदनशीलता म्हणून वकील संघानं वसमत यांनी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। तसा ठरावही सर्वानुमते पास झालेला आहे आणि त्याबाबत भारत सरकारने दिल्ली पोलिसांच्या विरुद्ध अशी कठोर अशी कारवाई करावी अशी या निवेदनामार्फत आम्ही विनंती करतो।